नमस्कार मंडळी, आजची आपली स्टोरी आहे सोशल मीडियावरचं प्रेम 2018 निव्वळ फसवणूक. एका गावातील एक कुटुंब, त्या कुटुंबात नवरा बायको गुण्यागोविंदाने राहत होती. आजकालच्या वाढत्या सोशल मीडियाच्या जगात सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. तसंच त्या कुटुंबातील अनु पण एक भाग होती. एके दिवशी एका कार्यक्रमासाठी ती राजवाडीला निघाली होती. 3 दिवसापूर्वीच म्हणजे 19 सप्टेंबरला अरुण या व्यक्तीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तिने ती स्वीकारली. दोन दिवस ओळख पाळख, गुड मॉर्निंग, गुड नाईट, जेवण खाणं इथपर्यंत बोलणं चालू होतं. आणि 21 सप्टेंबरला संध्याकाळी सहज चॅटिंग करत असताना अरुणला बोलली, उद्या राजेवाडीला जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी 10 वाजता दिगंची या गावात उतरली आणि राजेवाडी बसची चौकशी केली. पण बस नुकतीच गेली होती. ती कोणती गाडी भेटेल का हे बघत होती. तोपर्यंत एक कार समोर येऊन थांबली. त्या कारमधील व्यक्तीने विचारलं, कुठे जाणार आहात? तिने सहज राजेवाडी असं सांगितलं. ती व्यक्ती आणि आणखी एक वयस्कर व्यक्ती कारमध्ये होती. पण ती वयस्कर व्यक्ती पटकन म्हणाली, नाही तिकडे जात. तोपर्यंत ती दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीवर ओरडली, गप्प बसा तुम्ही, मी यांना सोडून येतो. आणि ती कार काही अंतर गेली आणि तिथे पुढे जाऊन त्या वयस्कर व्यक्तीला सोडून परत आली. अनुला थोडं शंकास्पद वाटलं. लगेच समोर असलेल्या फोटो स्टुडिओमध्ये ती गेली. सहज मोबाईल काढून पाहिला तर अरुणचा मेसेज होता. पोहोचला का? तिने नाही, बस भेटली नाही आणि झाला प्रकार अरुणला बोलली. लगेच अरुण बोलला, थांबा, मी तासात पोहोचतोय. मीही त्या कार्यक्रमाला येणार आहे. काही वेळाने पुन्हा अरुणला मेसेज आला, तुम्ही कुठे थांबलात? मी आटपाडीमध्ये आलोय. तिने दिगंची मधील त्या स्टुडिओचं नाव सांगितलं. पण अरुण म्हणाला, मी कसं ओळखणार तुम्हाला? अनु म्हणाली, मी काळी साडी घातल्या. तर अरुण म्हणाला, माझी गाडी पण काळी आहे. मॅचिंग. थोडा वेळ अनुला थोडं कसं तरीच वाटलं, पण तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. काही वेळाने मेसेज आला, बाहेर या, मी दिगंजीत आलोय. ती बाहेर आली आणि थोड्या वेळात अरुण तिथे आला. तिने दरवाजा उघडला तर त्या शीटवर एक वाळलेलं गुलाब पडलं होतं. ते बाजूला करून अनु बसली. थोडा वेळ मोजक्या बाकी इकडे तिकडे गप्पा मारत त्या नियोजित स्थळी पोचले. अरुण गाडीतून उतरून लांब जाऊन सिगारेट ओढत उभा राहिला. तोच एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने लेडीजच्या जेवणाची सोय दुसरीकडे आहे असं सांगून अरुणच्या ड्रायव्हरकडून चावी घेतली आणि अनुला सोडायला निघाला. त्याने पण बरीच चौकशी केली. अनुची काही मिनिटातच तिथे पोचली. तिथे इतर लेडीज सोबत जेवण करून बाकी सर्व लेडीज पुन्हा पहिल्या ठिकाणी गेल्या आणि कार्यक्रम सुरू झाला. सगळे एकत्र होते. अरुण अनुच्या काही अंतरावर पाठीमागे बसला होता. शेवटी 5:30 वाजत आले. फक्त एकदा मागे फिरून अनु बोलली, तुम्ही कधी जाणार आहात? नाही तर कोण जाणार असेल तर? दिगंची किंवा आटपाडीपर्यंत मला जायला बरं. अरुण बोलला, मी सोडतो जाताना. बेवगाडला, कार्यक्रम संपल्यावर जाऊया. ठीक आहे म्हणून अनु बसली. काही वेळाने कार्यक्रम संपला आणि गिफ्ट म्हणून ब्राऊन शुगर देत होते तेव्हा अरुणने अनुचे फोटो घेतले. गर्दीतून तिला हे
नंतर समजलं. मग तिथून ते निघाले. दिगंचित येऊपर्यंत काळोख झाला होता. अनुची घुसमट होत होती. गाडीची काच बंद होती. AC चालू असल्यामुळे आणि सिगारेटचा वास पण येत होता. अनु बोलली, काच उघडता का? तर उघडली. थोडा पाऊस आला. काही वेळात गोमेवाडीत अरुणच्या पाहुण्याकडे गेले. तिथे थोडा वेळ थांबून चहा घेऊन भेवघाटला आले. तिथेही तसंच. गाडीतून उतरून अरुण काही अंतरावर सिगारेट ओढत उभा होता. अनु आणि त्याचा ड्रायव्हर बसची वाट बघत होते. सिगारेट झाल्यावर अनु आणि ड्रायव्हर जवळ आला. अनु बोलली, जावा तुम्ही, मी जाते. तर अरुण बोलला, एकटं सोडून कसं जाणार? थांबतो बस येईपर्यंत. काही वेळाने बस आली आणि अनु बसमध्ये बसली. तोच अरुण पाण्याची बाटली घेऊन आला आणि अनुला दिली आणि खाली गेला. बस हल्ली. काही वेळात पुन्हा अनुच्या लक्षात आलं, तिचा रुमाल राहिलाय अरुणच्या गाडीत. तिने फोन केला आणि म्हणाली, माझा रुमाल राहिलाय, तो काढून टाका, नाही तर तुमच्या बायकोने वगैरे लेडीज रुमाल पाहिला तर गैरसमज होईल. तर पलीकडून उत्तर आलं, मी जपून ठेवतो. अनुला थोडंसं वेगळं वाटलं, पण तिथेच विषय सोडून दिला. त्या कार्यक्रमात पण मनात असा काही विचार पण नव्हता तिच्या. नंतर पुन्हा एकदा भेवघाटला भेट झाली. अनु पंढरपूरला गेली होती. येताना भेटली. तिनेही प्रतिप्रश्न केला, माझा कितवा नंबर? तर तो म्हणाला, मी एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि माझं मन इतर कोणावर देखील झालं नाही आजपर्यंत. तुम्ही मला आवडला म्हणून मी प्रपोज केलं. मला करायचंही नव्हतं, पण तसं तुमच्याविषयी झालं. जवळपास गावात आणि तुमच्याविषयी वाटलं म्हणून मी तुम्हाला प्रपोज केलं. मला तुम्ही हवे आहात असं तो अनुला बोलला. अनेक तऱ्हेने तो तिला खात्री करून देऊ लागला. आश्वासनांचा पाऊस पडत होता. 1.5-2 महिन्यांनी अनुला थोडंफार जाणवलं, खरंच अरुणचं प्रेम आहे. ती ऑनलाईन नसली की तो मेसेजवर मेसेज करायचा. ती ऑनलाईन आली की जणू काय तिची व्हॉट्सअपवर अकाउंटवर वाटच बघत होता असं जाणवायला लागलं. हळूहळू तिलाही त्याची ओढ वाटायला लागली. रात्री 12-1 पर्यंत अरुण चॅटिंग करायचा. सगळा खेळ ऑनलाईन चालू होता. फोन तर नव्हताच. एक दिवस तो अनुला भेटायला येणारच हा हट्ट धरून बसला आणि निघाला. ही आल्यावर अनुने चहा ठेवला आणि बाजूला उभी राहून बोलत होती. तोच त्याने तिचा हात पकडला व चाळी करू लागला. पण अनुचं अवसान गळालं. तोच तिचा मुलगा आला तेव्हा अनुने मोकळा श्वास सोडला. नंतर अरुण निघाला. पुढे काही दिवसांनी तो पुन्हा भेटायला निघाला आणि अनुच्या घरी आला. बळजबरीने त्याने तिला जाळ्यात खेचलं. त्यानंतर नाईलाजाने आणि अरुणला सर्व काही समजून बसली. 1-2 वेळा त्याने तिचा गैरफायदा घेतला. नंतर तिला समजलं अरुणची बायको मुलासोबत हॉस्पिटलमध्ये होती म्हणून त्याने हे कृत्य केले. नंतर तो हळूहळू टाळू लागला. तेव्हा अनुला कळून चुकलं तिचा विश्वासघात होतोय. तिच्या मनात आलं. त्याचं फेसबुक अकाउंट खोलून पाहिलं तर 75% लेडीज होत्या, फक्त 25% पुरुष. प्रत्येक लेडीज अकाउंट ओपन करून पाहिलं तर प्रत्येक लेडीजच्या वैयक्तिक फोटोला लाईक, ग्रुप फोटोला नाही. दिवस रात्र ऑनलाईन असायचा अरुण. आणि अनु कधी विचारली तर कामात आहे, मीटिंगमध्ये आहे, ग्रुपवर आहे असं सांगायचा. मीटिंगमध्ये कोण ऑनलाईन असू शकतोय का असा अनुला प्रश्न पडायचा. हा प्रश्न तिला खटकणाराच होता. काम तर व्हॉट्सअपवर काय असेल हाही प्रश्न होताच.
अनुला तिच्याकडून चूक झाली होती. ती चूक विसरणं तिला शक्य नव्हतं. तो हळूहळू तिला टाळत होता. तिने स्वतःला संपवायचं ठरवलं, केमिकल घेऊन. तिच्या मैत्रिणींनी अनुला वाचवलं, पण अरुणला काहीच फरक पडला नाही. तो तिला भेटायला देखील नाही आला. आता अरुणचं प्रेम कुठं गेलं? पण तिच्या एकाच चुकीमुळे ती त्याला सोडायला तयार नव्हती. एक दिवस अनु तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर होती. मोबाईल चार्जर 1% राहिला होता. तो फोन घेत नव्हता. तिने मैत्रिणीच्या फोनवरून फोन केला. त्याने घेतला. थोडा वेळ बोलले आणि अरुणने तो नंबर सेव्ह करून घेतला. काही दिवसांनी त्याने अनुच्या मैत्रिणीला मेसेज केला. गुड इव्हनिंग, तिने अनुला सांगितलं. अनुने अरुणला विचारलं तर तो नाही असं स्पष्ट बोलला. ही त्याचं पहिलं फोटो सापडलं प्रूफसह, पण त्याने मेसेज केला होता. नंतर काही दिवसांनी तो अनुचे मेसेज तासनतास पेंडिंग ठेवायचा. एके दिवशी अनुच्या मैत्रिणीने आपण अरुणची परीक्षा घेऊया आणि त्याचं खरं रूप उघड करूया. अनुच्या मैत्रिणीने मेसेज केला आणि तो सापडला. तो नंबर अनुच्या मैत्रिणीचा आहे का दुसऱ्याचा आहे हे त्याने कन्फर्म करून घेतलं. पण अनुच्या मैत्रिणीचा दुसरा नंबरही त्याच्याकडे होता. त्यामुळे त्याला खात्री पटली ही अनुची मैत्रीण नाही आणि ही दीप्ती आहे. हळूहळू तो अनुला जे काही बोलून प्रेमाच्या नावाखाली जाळ्यात ओढला तसंच तो तिच्यासोबत बोलत होता आणि अनुला सांगू नका असं तो तिला बजावत होता. दीप्ती मुद्दाम त्याला विचारायची तर अरुण सांगायचा, तुमची माधुरीताई आमच्या पाहुणीची मैत्रीण आहे, तुम्ही माझ्याशी बोलताय असं सांगू नका. त्यावर अनुची मैत्रीण, मी नाही माधुरीताईंची मैत्रीण, मी पाहिल्या अनु, त्यांनी माझ्या फोनवरून तुम्हाला फोन केला होता. त्यांचा मोबाईल चार्जर संपत आला होता म्हणून. मी दीप्ती आहे, माधुरीताईंची मैत्रीण आली होती तेव्हा असं सांगून अरुणची खात्री पटवून दीप्ती हे खोटं नाव धारण करून बोलू लागली. अरुणने तिला फोटो मागून खात्री केली. तिनेही असेच कोणाचे तरी फोटो पाठवले. अरुणला पूर्ण खात्री झाली. ती अनुची मैत्रीण नाही, दुसरी आहे. मग हा अनुला मिस शेजारी आहे, अडचण आहे अशी कारणं देऊन रात्री 1 वाजेपर्यंत बोलत असायचा. अधूनमधून अनुच्या मैत्रिणीला ताई जेवला का असा मेसेज करून ही खात्री करायचा. अनुची मैत्रीण पण हुशार होती. दोन्ही व्हॉट्सअप हँडल करायची एकाच वेळी. दोन्ही व्हॉट्सअपवर ऑनलाईन राहून त्यामुळे अरुणला पूर्ण खात्री झाली होती 2 अलग अलग व्यक्ती आहेत. अरुण दीप्तीला दुपारी या टायमिंगला ऑनलाईन ये म्हणायचा नेहमी. अनुला पहिला मेसेज करणारा आधी दीप्तीला मग अनुला मेसेज करत होता. फक्त गुड मॉर्निंग आणि कारण देत होता. अनुला बाकी सगळा वेळ दीप्तीचा. पण माधुरी प्रत्येक स्क्रीनशॉट अनुला पोचवत होती. अनु अस्वस्थ होत होती. तिची मैत्रीण तिला सावरत होती आणि हळूहळू हा आजारी आहे अशी कारणं देऊन अनुला टाळू लागला. अनुने प्रश्न केला, आजारी आहे तर ऑनलाईन का? मग अरुणने युक्ती केली, SMS चालू केले. आणि एक दिवस त्याने एका नवीन नंबरवरून दीप्तीला फोन केला. अनुला कधीच फोन केला नव्हता त्या नंबरवरून. एकदा तर त्याच नंबरसाठी अरुण आणि अनुचे वाद झाले होते. पण अनुला तो नंबर दिला नाही. हा माझा फॅमिलीसाठी नंबर आहे, पर्सनल आहे म्हणून टाळला होता. पण तो नंबर बायकांना फसवण्यासाठी होता हे आत्ता अनुला कळलं होतं. दीप्तीसोबत व्हॉट्सअपवर बोलणं चालू असताना ते थांबवून
अरुणने फोन केला. दीप्तीच्या लक्षात आलं, हा त्याचाच फोन आहे. आधी अनुला तिच्या मैत्रिणीने कॉन्फरन्सवरती घेतला आणि माधुरीने फोन लावला तर पलीकडून हॅलो हॅलो आवाज आला. अनुच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो अरुणचा आवाज होता. अरुणचा आवाज ऐकून जाग्यावर बेशुद्ध झाली. काही वेळाने तिच्या मैत्रिणीने धीर दिला, तिला सावरलं, तिला माइल्ड अटॅक आला, पण कशी तरी ती त्यातून वाचली. पण तेव्हाच तिने निश्चय केला होता. साधी विचारपूसही केली नाही. दीप्तीला लॉजवर भेटायला बोलवत होता. इस्लामपूर, कोल्हापूर अशा ऑफर देत होता. दीप्तीने हा प्रकार अनुला सांगितला. अनुने ते सगळे स्क्रीनशॉट अरुणला पाठवून जाब विचारला तर नाही, मी बोललो नाही असं कोणीतरी ओंडगी सांगते, तू तिच्यावर विश्वास ठेवतेस असं म्हणून उलट अनुलाच बोलायला लागला. पण प्रत्यक्ष पुरावा समोर होता. अनुचा विश्वास तुटला. पण हळूहळू अनुची मानसिक स्थिती बिघडली. ती वेड्यासारखं अरुणच्या विचारात दिवसरात्र राहायला लागली. मानस उपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला. तिच्या मैत्रिणी तिचं सगळं काही करत होत्या, पण अरुणला काहीच वाटलं नव्हतं. 2 महिने बोलला देखील नाही अनुला, की तिच्या मेसेजला रिप्लाय देखील देत नव्हता. इतर स्त्रियांसोबत ऑनलाईन एन्जॉय चालू होता. नंतर पुन्हा अनुसोबत बोलायला लागला. पण अनुने निश्चय केला, कितीही त्रास झाला तरी अरुणला सुधरवायचं, कारण तो अनेकांच्या भावनांशी खेळत होता. आणि एकदा का कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागलं की ते कुत्र्याची सवय सुटत नाही, तसाच हा प्रकार होता. तरीही अनुने प्रयत्न केला. मध्येच अरुणची अक्का आणि बाप मरणाच्या दारात पडले होते आणि अरुण एका बाईच्या घरी पडून होता. बाप तर मेल्यावरच बापाला भेटला. त्याची अक्कालाही भेटायला जात नव्हता. एक दिवस अनु बोलली, भेटून तर ये जा. मग गेला. 3च दिवसात अरुणची अक्का पण देवाघरी गेली. जो माणूस आईबापाचाही नाही झाला, तो कोणाचा काय होईल? बाप बेवर्षासारखा मेला. पण टोटल 21 दिवस अनु फक्त पाण्यावर देवीचा डोंगर चढत होती. कदाचित अरुणचं पाप त्याच्या अक्काने आणि बापाने फेडलं. एकीकडे ते दोघे अन्न पाण्याविना गेले, दुसरीकडे अनु देवीला साकडे घालून पायपीट करत होती. एके दिवशी अंधार पडला आणि अनु डोंगरावरून घसरून पडली. तरीही ती तो सुजलेला पाय घेऊन देवीच्या पायरीचं दर्शन घेऊन साकडं घालत होती. अनुने खंड पाडला नाही, पण पापाचं पारडं जड झालं. पुण्य कमी पडलं. अनुला अपयश आलं. एवढं घडूनही महिना देखील झालं नाही. फॅमिली ट्रिप सातारला गेली, सांगलीच्या पाहुणीसोबत. अरुणने अनुला आपलं समजलंच नाही. अजूनही अजूनमधून तो सापडत होता कोणा ना कोणा सोबत. मित्राच्या प्रेयसीबरोबर, मित्राच्या मुलीसोबत, गल्लीतल्या बायकांसोबत, गावातील बायकांसोबत. अनुच्या मैत्रिणीला बहीण मानत होता. तिथेही शेण खाण्याचा प्रयत्न केला. तरीही सुधरवायचाच हा विडा अनुने उचलला होता. पण अरुण घरी तर अगदी बेडवर झोपून TV बघत किचनमध्ये स्वयंपाक भांडी करायला येणाऱ्या बाईवर पण वाईट भावनेने देखरेख करत होता. अशी सिस्टीम देखील घरी करून ठेवली होती. स्वयंपाक, भांडी व फरशी, कपडे धुवायला येणाऱ्या बायका त्याच्या घरातून काम करून जाऊपर्यंत तरी 12-1 होत होता. तोपर्यंत तो घरीच थांबायचा. संध्याकाळी बाई स्वयंपाकाला यायच्या आत पोचायचा. इतका स्त्रीलंपाट माणूस अरुण होता हे सगळं अनुला माहीत होतं. तरीही तिने स्वतःला होणारा त्रास सहन करत त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं. असेच 4 वर्षे गेली. नंतर
अनुला घर घेऊन द्यायची स्वप्ने दाखवली. पण अनुला मुळातच समजलं होतं हा फक्त खोटी आश्वासनं देतोय. अशी कितीतरी आश्वासनं त्याने दिली होती. तरीही अनुने खात्री करण्यासाठी एक घर दाखवलं, पण वास्तुशास्त्राचं कारण देऊन टाळलं. का तर ते आश्वासनच खोटं होतं आणि त्याचं स्वतःचं घरच वास्तुशास्त्रानुसार नव्हतं. त्याला वास्तुशास्त्र काय कळणार हे अनुला माहीत होतं. तरीही त्याचं इतर स्त्रियांसोबत ऑनलाईन चाळे चालू होते. फक्त अनुला दाखवण्यापुरती सुधारणा झाली होती. एके दिवशी अनुसोबत बोलत होता आणि त्याला एका लेडीजचे फोन येत होते. तो अनुला बोलला, मिसेसचा फोन आहे, बघतो. तर काय, त्याची माझी बाई. तिचे 12 कॉल. तेही हातपाय जोडून अनुला संधी मागितली. अशा संध्या प्रत्येक वेळी मागितल्या होत्या आणि अनुने दिल्याही होत्या. का तर अनुने अरुणला केव्हाच ओळखलं होतं. अशाच लहान मोठ्या चुका करत करत 6 वर्ष झाली. पुन्हा मित्राच्या प्रेयसीसोबत फोनवर सापडला आणि हा कारभार मित्र बाहेरगावी असल्यावरच होत होता. आधी मित्र कुठे आहे याची खात्री करायची आणि फोनवर बोलत बसायचं, ऑनलाईन बघत बसायचं हे ठरलेलं होतं. ना तो मैत्रीला पात्र होता ना प्रेमाच्या पात्रतेचा होता. 6 वर्षात त्याच्या असंख्य चुका माफ करूनही, अरुणवर जीवापाड प्रेम करूनही तो अनुचा झाला नाही. प्रेमात तर गद्दारी केलीच होती, पण जीवाभावाच्या मित्राशीही गद्दारी केली होती. अर्थात हे अनुला फार पूर्वी समजलं होतं. पण तिला आत्मविश्वास होता ती अरुणला नक्की सुधारवणार. पण अनुचा हा भ्रम लवकरच तुटणार होता. पण आता आणखीन सापडल्यावर पण भरपूर सारवासारव केली. त्याला त्याचीच लाज वाटली की काय माहीत नाही. अचानकच आजारपणाचं कारण देऊन फोन बंद करून दुसरा नंबर घेऊन निवांत आजही अनेक स्त्रियांसोबत ऑनलाईन ऑफलाईन चाळे करत मजेत आहे. एक दिवशी अनुने अरुणची चौकशी केली. त्याच्या मित्राकडे म्हणजेच अरुणच्या जवळच्या व्यक्तीने स्पष्ट सांगितले, अरुण कधी सुधारणार नाही. तो दुसरा नंबर घेऊन मजेत आहे. याआधीही एका जवळच्या व्यक्तीने हेच सांगितलं होतं. आता अनु देखील समजून गेली हा कधी सुधारणार नाही. थोडीफार सुधारणा झाली, पण काही वेळासाठीच. एक नालायक व्यक्तीमध्ये कधी सुधारणा होऊ शकत नाही. त्या नालायक माणसाला सुधरवण्यासाठी अनुने स्वतःला त्रास होत असतानाही 6 वर्षे घालवली होती. या 6 वर्षात अरुणने अनेक आणाभाका घेतल्या, अनेक स्त्रियांच्या भावनांशी खेळला. अनुचे प्रयत्न व्यर्थ ठरले, पण एकदाही अरुणला अनुने दिलेल्या अनेक संधींचा विचार आला नाही. तिच्या एवढ्या वर्षाच्या सहवासाचा, तिला दिलेल्या वचनांचा, आश्वासनाची एकदाही आठवण झाली नसेल का? तिला फसवल्याचा पश्चाताप झाला नसेल का? खरंच एखाद्या पुरुषाला त्याच्या आईवडिलांनी असे संस्कार दिले असतील का? त्या पुरुषाला जन्म पण एका स्त्रीनेच दिलेला असतो ना. घरात आई, बायको, बहीण, मुलगी, सून, नाती ह्याही स्त्रियाच आहेत ना. मग दुसऱ्यांच्या स्त्रियावर वाईट नजर का टाकली जाते? पण एक नक्की, कुठं फेडलं जाईल हे पाप? खरंच प्रत्येक स्त्रीने या अशा नालायक माणसांना तर जवळ उभं देखील राहून दिलं नाही पाहिजे. आजकाल सोशल मीडियावरचं प्रेम खरंच एखाद्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करतंय. आजकाल अनेक प्रकरणं समोर येत आहेत. 15-16 वयाच्या मुलापासून ते 60-70 वय झालेल्या म्हाताऱ्यापर्यंत सोशल मीडिया कारणीभूत आहे. प्रत्येक स्त्रीने खबरदारी घेतली पाहिजे. अशा नराधमांना ओळखता आलं पाहिजे. शेवटी अशी लोक
एक वेळ लोकांना फसवतील, पण कर्माला कसे चुकवतील? प्रत्येक स्त्रीनं आता सतर्क राहिले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. सतर्क राहा, काळजी घ्या. धन्यवाद.